उंचीचा थरार काय असतोय ते इथे आल्यानंतर समजते. मला आत्तापर्यंत वाटत होते की ग्रेट वॉल ऑफ चायना जगात भारी आहे, पण महाराष्ट्रातल्या ह्या मांगीतुंगीची अवाढव्य भिंत मी अजून पाहिलेली नव्हती. सो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत आपल्या सह्याद्रीतली स्वतःची ग्रेट वॉल. आणि ज्या मित्राच्या स्टोरीवरून मी हे गाणं उचललंय ना, ला ला ले ला ले ला ले. तर आजची ट्रिप एकदम खास राहणार आहे, कारण आपण आज कुठे जाणार आहे, काय करणार आहे काहीच माहित नाही. टोटली अनप्लॅन ट्रिप आहे. आणि हे आहे विराजचं गिफ्ट. आपला मित्र विराज, त्याचा बर्थडे आहे, त्याच्यामुळे आपण हे गिफ्ट असं पॅक केलेलं आहे. त्यांनी रंग सांगितलेला नेव्ही ब्ल्यू आणि रेड, तर त्या कलरचं गिफ्ट आहे. तर ते गिफ्ट काय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. तर चला सुरू करूयात हा व्हिडिओ. तर सकाळी 6 वाजता आमचा प्रवास सुरू झाला पुण्याच्या ट्रॅफिकमधून थेट नाशिककडे. आणि सोबत आहेत आपले नेहमीचे भिडू विराज आणि आभी. आणि ह्या डोंगर दऱ्यांमधून कापलेले सुंदर रस्ते आपल्या DSLR मध्ये कॅप्चर करत आपण आलो ह्या हायवेच्या फेमस रेस्टॉरंटला, ते म्हणजे आकाश प्युअर व्हेज. EV वाल्यांसाठी आणि खादाडांसाठी ही जागा एकदम भारी आहे, कारण इथं गाडी पण चार्ज होते आणि खायला सुद्धा एक नंबर मिळतात. तर प्रवासामध्ये हलकं अन्न खावं ह्यासाठी मी प्रेफर करतो साऊथ इंडियन फूड. तर त्यासाठी आपण ऑर्डर केला मसाला डोसा. आणि खरं भाई एक नंबर टेस्ट होते. असा जाड आणि टेस्टी मसाला डोसा पहिल्यांदा खाल्ला होता. तर इथे पोटभर नाश्ता झाल्यानंतर आपण निघालो नाशिककडे. नाशिकमध्ये गोदावरी किनाऱ्याच्या काठी आम्ही एका हॉटेलमध्ये स्टे केला. तर मागच्या बोरलीच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की मला काहीतरी सरप्राईज गिफ्ट भेटलंय, तर ते होतं हॉलीलँडचं माईक. तर त्याची टेस्टिंग मी ह्या रूमच्या रिव्ह्यू सोबत केली. कुत्र्यासारखे छत्रे आलेले एकदम घाण. येस, असं कधी असतं नाही, अजिबात नसतं. बाकी रूम वगैरे चांगली आहे. इथे पण तुटलेले काय मेंटेनन्स नाही. इथे पण छत्री आल्यासारखे दिसतं. येस, काय छत्री नाही आहे, ह्या छत्रीचं. बाकी रूम एकदम भारी आहे, पण मेंटेन नाही केलं. पण हा एक गोष्ट मात्र इथली 5 स्टार सारखी होती, ती म्हणजे इथलं जेवण. जेवण एवढं बेस्ट होतं की मालकांनी स्वतः ते स्वतःच्या हाताने बनवून आम्हाला वाढलं. रेस्टॉरंट वाटत नाहीये. रेस्टॉरंटच आहे, रूफ टॉप आहे. दाखव एकदा मागे. ॲव्हरेज आहे ना जेवण, अजिबात ॲव्हरेज नाही आहे. आजपर्यंत खाल्लेली सगळ्यात बेस्ट दाल खिचडी आहे, गॅरंटी, एक नंबर. आणि ह्या हॉटेलच्या रूफटॉपवरून जो नजारा दिसतो तो एकदम भन्नाट आहे. तर जेवण झाल्यानंतर आपण गोदावरी काठी थोडंसं फिरलो आणि रूमवरती येऊन आराम केला. आता सकाळी परत मोठं अंतर कापायचं होतं, त्याच्यामुळे आपण आलो जिंजर रेस्टॉरंट पाशी, जिथं आपण लास्ट टाइम आपले नेक्सॉन चार्ज केले होते आणि रात्रभर गाडीतच झोपलो होतो. आता वेळ आली आपण सुरुवातीला दाखवलेलं गिफ्ट ते विराजला देण्याचे. आणि मी फक्त त्याला त्याचा आवडता रंग विचारला होता, त्याच्यावरून हे त्याला गिफ्ट आणलं होतं. आता त्याला आवडतंय का नाही ते बघू. आता पोर काय म्हणून आवडेल तुला असं वाटतंय मला. बघ तरी लो बजेट पॅकिंग बोलतोय. इथं पोरीने दिला असतं काय तर, पोरीने दिला असतं तर पोरांना तशी क्रिएटिव्हिटी कमी असते, त्याच्यामुळे चालतात एवढं. गेम आहे एक नाही बुगाटी बेस्ट गिफ्ट. आता रात्रभर आपण आपली झोप पूर्ण करून दुसऱ्या दिवशी बघतो तर काय झालं आता लेट. तर आपण प्रायोरिटीमध्ये जेवढे बेस्ट प्लॅन होते त्याच्यापैकी सगळ्यात बेस्ट होता मांगीतुंग. तर क्षणाचाही विलंब न करता आपण निघालो मांगीतुंगीकडे. आणि ह्या 4,500 पायऱ्या चढण्यासाठी थोडीशी ताकद हवी, तर त्यासाठी आपण गुगलवरून बेस्ट हॉटेल शोधून काढले आणि त्या हॉटेलची बेस्ट डिश होती हा आलू पराठा. पण इथं आमचं चुकलं की आम्ही सटाणा शहरामध्येच काहीतरी खायला पाहिजे होतं, कारण ह्याच्या पुढे कुठेही चांगले रेस्टॉरंट नाहीयेत. आणि हा टेस्टी पराठा खाऊन झाल्यानंतर आपण पुढच्या रस्त्याला जे लागलो, तर त्या रस्त्याला बघितलं की आपण एक सुद्धा खड्डा नाही, एवढे सुंदर रस्ते होते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी, आजूबाजूला जे दिसणारे डोंगर, आणि हे डोंगर सारखे सारखे असे वाटत होते की मांगीतुंगी आलं का काय. ह्यांचे जे शेप होते, स्ट्रक्चर होते, हे सेम मांगीतुंगी सारखे होते. पण जेव्हा खरंच मांगीतुंगीच्या जवळ गेलो
आणि ते विशाल स्ट्रक्चर पाहिलं तेव्हा समजलं की बॉस हाच तो खरा डोंगर. आता इथे येईपर्यंत ऊन चांगलंच डोक्यावर आलं होतं आणि आम्हाला उशीरही झाला होता. आणि इथून पुढे खरा ट्रेक सुरू होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ट्रेक बिना चप्पल करावा लागतो. त्यामुळे मित्रांनो, येताना जाड सॉक्स नक्की सोबत ठेवा, जे मातीत सुद्धा चालतील. आणि हो, वरती खाण्यासाठी काहीच ऑप्शन्स नाही आहेत, फक्त लिंबू सरबत नाही आहेत. आणि हा ट्रेक खूप लांब आहे, त्याच्यामुळे स्वतःचा खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या आवर्जून सोबत ठेवा. तर इथे बेस्टला प्रत्येकी 100 रुपयाचं तिकीट मिळतं, ते आम्ही घेतलं. पण माझी टीप अशी आहे की शक्यतो चालत जाणं प्रेफर करा, कारण गाड्या तुम्हाला फक्त अर्ध्या वाटेपर्यंत घेऊन जातात. पण आम्ही वेळेअभावी महिंद्रा कॅम्पर 4x4ने जायचं ठरवलं. आणि बॉस, तो जो खतरनाक ॲडव्हेंचरस रस्ता होता ना, एकदम थरकाप उडवणारा एक्सपिरियन्स होता. आता महिंद्रा कॅम्परने आपल्याला इथपर्यंत तर सोडलं, पण ह्याच्या पुढचा पण जो रस्ता होता आणि ज्या पायऱ्या होत्या त्या खूप होत्या. त्या पार करायला आम्हाला जवळपास 2 ते 3 तास तर आरामात गेले असतील. पण लास्ट ट्रिपपासून ह्या ट्रिपपर्यंत झालेले जे किस्से आहेत ती एकमेकांसोबत शेअर करत आम्ही वरती कधी पोहोचलो ते समजलंच नाही. आणि हां, इथं वरती आल्यानंतर चालताना तर नॉर्मल वाटलं, पण जेव्हा आम्ही ड्रोन सोडला आणि जो नजारा बघितला, 2 मिनटं भाई डोक्याला मुंग्या आल्या होत्या. आणि माझी एक स्पेशल टिप ही आहे की मांगीतुंगीला यायचं असेल तर तुम्ही श्रावणात येणं प्रेफर करा, कारण त्या काळात जे वातावरण तुम्हाला भेटेल ते एकदम पीक लेवलचं असेल. तर उंचीचं थरार काय असतं इथं आल्यानंतर समजतंय. विराज, मयूर आणि अभि बॉय सोबत. अभि बॉयची जिद्द एवढी पेटलेली आहे, तो डायरेक्ट आता टोकावर जाऊन थांबलेला आहे. आपण मधीपर्यंत थांबलो होतो, पण माझ्या पप्पांनी शिकवलंय, जेव्हा पण जायचंय आणि जिथं पण जायचंय तेव्हा टॉपला जायचं. तर इथे आल्यानंतर जी शांतता आहे ती शब्दांच्या पलीकडे आहे. तर इथं जो हा थंडगार वारा आहे, ह्याच्या पुढे आपले AC आणि कूलर सुद्धा फेल आहेत. आणि असे जे डोंगर आहेत, उंच उंच आणि सपाट दऱ्यांसारखे डोंगर, हे फक्त नाशिकमध्येच पाहायला मिळतात. तर 4366 फूट वरती चढल्यानंतर मांगी तुंगी आपल्याला हे शिकवतं की आपण जितके जास्त शारीरिक कष्ट घेऊ तितकं जास्त मानसिक समाधान मिळतं. तर या प्रवासाचा कुठलाही बेत नव्हता ना कोणती पूर्वतयारी. पुण्याच्या गोंधळातून सुटून पाऊल पडले ह्या अनोख्या वाटेवरती. मांगी तुंगीच्या त्या उंच शिखरावर पायऱ्या चढताना देह थकत होता, पण मनातला कोलाहल मात्र एक अनामिक शांततेत विरघळत होता. मनात उधळणाऱ्या त्या 5 चंचल घोड्यांना जणू एकाच लगामावर आणलं होतं. माझ्याही न कळत माझ्याच मनाने एकाग्रतेचं एक नवं गाणं गायलं होतं. न कुठले सकारात्मक विचार, ना कुठले नकारात्मक. होतो तो फक्त मी आणि माझ्या आतली ती अथांग शांतता. पण या स्वर्गीय शांततेत अचानक एक बेसूर स्वर कानी पडला. ब्लूटूथ स्पीकरच्या आवाजाने आणि गोंधळाने तो भक्तीचा गाभारा हादरला. मी हिंदू असलो तरी प्रत्येक धर्माच्या आणि जागेच्या पावित्र्याचा मी मान राखतो. आनंद जरूर लुटावा मित्रांसोबत, पण दुसऱ्यांची शांतता हिरावून नव्हे, हेच मी मानतो. निसर्गाच्या आणि देवाच्या दारी थोडा तरी सिविक सेन्स आपण जपायलाच हवा. हे खतरनाक वाटतंय रे इथला. खेर तर शेवटी 5 वाजताची आपली गाडी गाठायची होती. वेळ अवघा 15 मिनिटांचा होता आणि उतरायची घाई मोठे होते. पाय प्रचंड दुखत होते, पण वेदनेकडे लक्ष द्यायला सवडच कुठे होते. धावत पळत गड उतारलो, पण आत्मा मात्र अजूनही त्या शिखरावरतीच रेंगाळत होता. परतीचा प्रवास सुरू झाला. गाडी वेगाने धावू लागली, पण मांगी तुंगीच्या त्या अनपेक्षित प्रवासाने आयुष्यात एक कायमस्वरूपी शांतता पेरली गेली. तर एन्जॉय करण्यासाठी खूप सारा पैसा लागतो असं काही नाही. आमच्या या 750 किलोमीटरच्या प्रवासासाठी आमच्या कारच्या चार्जिंगचा खर्च आला 3000 रुपये. जेवण आणि अदर ॲक्टिव्हिटीजसाठी खर्च आला 3000 आणि स्टेचा खर्च आला फक्त आणि फक्त 3000 रुपये. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या प्रवासात. तोपर्यंत तुम्ही तुमची बोरिंग लाईफ जगा.